हॅलो गाईज, तर मी आहे मयुरी आणि मी करते 75 डेज इंटरमिटंट फास्टिंग. हे माझं सेकंड टाईम आहे आणि आज आहे दिवस 27वा आणि हे आहे माझं आजचं वेट. सकाळी मी 5 वाजता उठते आणि त्यानंतर पहिलं वॉशरूमला जाऊन यायचं आणि वजन चेक करायचं, गरम पाणी पियायचं, फ्रेश व्हायचं, चांगलं ब्रश वगैरे करून आणि त्यानंतर मग ही ब्लॅक कॉफी घ्यायची. ब्लॅक कॉफीमध्ये फक्त कॉफी आणि गरम पाणी एवढंच असतं. रेसिपी विचारतात बरेच जण म्हणून सांगते. ब्लॅक कॉफी अशी बनते. त्यानंतर ही ब्लॅक कॉफी पियायची आणि मग जिमसाठी निघायचं. 6 वाजता निघते मी जिमला जाण्यासाठी आणि माझं जे झिपर जॅकेट आहे ते सुद्धा आता मला भरपूर लूज होतं आहे. मला ते घालावंसं पण नाही वाटलं, एवढं लूज होतं आहे. पण एवढी थंडी असते ना सकाळची, म्हणजे घरात काय वाटत नाही एवढं, पण बाहेर गेलं की भरपूर थंडी असते. त्यामुळे मग ऑप्शन आहे माझ्याकडे दुसरं. आणि जिममध्ये गेल्यानंतर मी एक 5 मिनिटांसाठी वॉर्मअप करते स्टार्टिंगला. आणि मला माझ्या एका फॉलोअरने सजेस्ट केलं होतं की वॉर्मअप नंतर डायरेक्ट स्ट्रेंथ ट्रेनिंग कर आणि मग कार्डिओ कर. तर मी आता तसं करणार आहे. जिममध्ये मला प्रॉपर शूट करायला जमत नाही, म्हणजे सकाळची एवढे सकाळी गर्दीसुद्धा नसते तरी पण मला नाही जमत करायला आहे. त्यानंतर मग 7, 7:15पर्यंत मी निघते जिममधून आणि बाहेर येऊन इथे गार्डनमध्ये या 5 मिनिटांसाठी, जास्त नाही कारण वेळ नाही आहे माझ्याकडे, 5 मिनिटांसाठी का होईना पण मेडिटेशन करते. कारण भरपूर शांतता असते, पक्ष्यांचा आवाज असतो, खूप छान वाटतं करायला, त्यामुळे करते. आणि त्यानंतर मग आता घरी येते आणि दिवसाची सुरुवात अशी प्रोडक्टिव्ह झाली ना की खूप भारी नेक्स्ट लेवलची फिलिंग असते. त्यानंतर घरी आल्यानंतर पहिला ओट्सचा डबा बाहेर काढते कारण थंड व्हायला पाहिजे तो. त्यानंतर अंघोळ वगैरे करून फ्रेश व्हायचं चांगलं आणि मग डायरेक्ट किचनमध्ये सगळ्यांचा डब्बा आणि माझा डब्बा बनवण्यासाठी टिफिन. आणि हे सगळं बनवते, हे करेपर्यंत मला जवळजवळ 9, 9:15 वाजलेले असतात. त्यानंतर पहिला ब्रेकफास्ट करते. आज मला थोडं घाईच झाली, म्हणजे रोजचीच होती आहे, एनिवेज माझ्याकडे ऑप्शन नाही. त्यानंतर हा आहे माझा लंच, ज्यामध्ये मी भेंडीची भाजी, एक ज्वारीची भाकरी, काकडी आणि ओट्सचा चिला घेतलेला आहे. याची पण रेसिपी लवकरच देईन मी, मला टाईम नाही भेटत आहे म्हणून देईन. त्यानंतर ऑफिसमध्ये 2 वाजता लंच करते आणि संध्याकाळी एक साधारण 4, 4:30च्या दरम्यान मी हे थोडेसे चणे खाल्ले होते आणि बस तेव्हापासून माझा फास्टिंग चालू झालेला आहे 16 तासांसाठी. म्हणून मी रात्रीचं जेवण नाही करत, कारण बरेच जण विचारतात रात्रीचं जेवण नाही करत का, तर या कारणाने नाही करत, कारण 16 तासांची फास्टिंग माझी चालू झालेली असते. त्यामुळे घरी आल्यानंतर फक्त 1 ग्लास सॉल्टेड लाईम वॉटर पियाले आणि यामध्ये नॉर्मल पाणी आहे, जे नॉर्मल असतं ते, थंड गरम असं काही नाही आहे. हे पिऊन मी माझा आजचा दिवस संपवते. उद्या भेटू, बाय.